आजकाल जवळपास प्रत्येकाला मानदुखी, डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास आहे आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीचं पोश्चर आणि या चुकीच्या पोश्चरमागे तुमच्या सवयी आहेत. सर्वात पहिली चूक म्हणजे मोबाईल खाली ठेवून पाहणे. आता याने काय होतं, मान 30 ते 40 डिग्री खाली झुकते. यामुळे मानेचे 20 ते 25 किलो अतिरिक्त वजन पाठीला सहन करावं लागतं. त्याच्यामुळे मान दुखायला सुरुवात होते. दुसरी चूक आहे लॅपटॉप खूप खाली ठेवून पाहणं. आता झुकून बसल्यावर मसल सतत ताणले जातात. यामुळे डोक्यात ब्लड फ्लो कमी होतं आणि याच्याने मायग्रेन ट्रिगर होतो. तिसरी वाईट सवय आहे दीर्घकाळ एका स्थितीमध्ये बसून राहणं. आता 1 ते 2 तास हालचाल नाही तर मसल स्टिफ होणार, नर्व्हज कम्प्रेस होणार आणि हेडेक वाढायला सुरुवात होते. चौथी सवय म्हणजे चुकीची उशी वापरणं. आता यामध्ये जास्त उंच किंवा खूप पातळ अशी उशी घेतली तर मान सरळ राहत नाही आणि मान सरळ राहत नाही तर सकाळी मानेला कडकपणा येतो आणि वेदना व्हायला सुरुवात होतात. आता याचा सोपा उपाय काय? मोबाईल डोळ्यांच्या लेव्हलला ठेवणे, लॅपटॉप स्लाइटली वर ठेवणे, प्रत्येक 30 मिनिट बसून राहिल्यानंतर 1 मिनिट चालायला हवं आणि योग्य उशीचा वापर करायला हवं. मान आणि डोकेदुखी ही छोटी समस्या नाही, पण योग्य पोश्चर ठेवलं तर 70% पेन आपोआप जातो आणि बाकीचं जर काही असेल तर मी आहेच तुमच्यासाठी. मी डॉक्टर आशुतोष जाधव, तुमचं हेल्थ माझं मिशन. तुम्हाला व्हिडिओतील माहिती आवडली असेल आणि अशाच आरोग्यविषयक माहितींना तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक यू.